चव्हाण यांचा काल दुर्दैवी 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली आणि ही आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल काल पोलिसांनी गुन्हे नोंद केले. आमचं अधीक्षकांना भेटून आम्ही निवेदन दिलं आहोत. माननीय माजी आमदार परशुराम भोपळकर, सत्यजित सावंत, किशन नाईक, आमचे देवगडच्या नगरसेविका सगळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे की याचा सखोल अशी चौकशी व्हावी आणि आमच्या माहितीनुसार या चव्हाण मॅडमांना आधी काही दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली होती. त्या मारहाण करणारे कोण होते, त्याला गाडी कोणची घेऊन गेलेली आणि मानेबाईंवर ज्या नगराध्यक्ष भाजपच्या माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पतीची सुद्धा चौकशी केली पाहिजे. त्याचबरोबर ते भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे या तपासामुळे कुठलाही फरक पडता कामा नये. त्याचबरोबर त्यांची भाजप नीतिमत्तेच्या गोष्टी सांगतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांवर अत्याचार होत असताना आज भारतीय जनता पार्टी त्यांना नगरसेवक म्हणून कसं काय आपल्या पक्षात ठेवतं. त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि या विरोधात भारतीय जनता पार्टी सातत्याने बोलणारे महिला नेत्या किंवा इथले पदाधिकारी काय करत आहेत हा प्रश्न आमचा भारतीय जनता पार्टीला आहे आणि यासाठी कडक कारवाई नाही झाली तर निश्चितपणे शिवसेना महिला आघाडीतर्फे आणि देवगडवासियांतर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू.